सपोर्टची गरज आहे. थँक आज मी ताज्या मटरची काही अलग तरीक्याने वडे बनवून दाखवणार आहे. माझ्या घरी जेव्हा जेव्हा मटर आणतो तेव्हा मी मटर वडे जरूर बनवतो. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथे मी मटर घेतलेले आहे. हे साधारण 1 पाव मटर घेतलेलं आहे. इथे मी जिरे घालून घेतलेले आहे. लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. अद्रक घातले. इथे सांबार घातलेला आहे. आणि इथे जे पांढरे तीळ असतात ते घालून घेतलेले आहे. जर तुम्ही फॅमिलीला एक वेळा बनवून चाराल तर ते आठवड्यातून बनवून मागणारच आहेत. ते बघू शकता गाईज, आपण मटरला दरदरे पिसवले आहे. काही मटरचे अर्धेच तुकडे झालेले आहे. असेच पिसवायचं आहे. हे बघू शकता गाईज, आपलं मिश्रण या वाटीने वाटीभर झालेलं आहे. इथे मी रवा घेतलेला आहे आणि इथे तांदळाचा पीठ घेतलेला आहे. बघू शकता गाईज, मटर आपण वाटीभरच घेतलेला आहे. त्यासाठी मी 2 वाट्या, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे आता मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि इथे पॅनमध्ये मी याच वाटीने 1 वाटी मटरचे दाणे पिसलेले आहे. त्याच वाटीने 2 वाट्या मी इथे पाणी घालून घेणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा गाईज. या प्रकारे जरी तुम्ही केला तर तुटणार सुद्धा नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडेल. इथे मी पाण्याला झाकून घेतलेलं आहे आणि उकळी आलेली आहे. बघू शकता गाईज, किती छान प्रकारे आपली उकळी आलेली आहे. आता इथे मी चिली फ्लेक्स घालून घेत आहे. हे बघू शकता. इथे मी तीळ घातलेला आहे. यामध्ये पण आपण पांढऱ्याच तिळाचा उपयोग करूया. इथे मी हिरवी मिरची पिसून घेतलेली होती ते सुद्धा घातलेली आहे. हळद घातलेला आहे, हे बघू शकता, आणि स्वादानुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता हे पण घालून झाल्यानंतर उकळी आलेली आहे तेव्हा मी हे मटर पिसून घेतलेला होता हे घालून घेतलेलं आहे. आता याला पूर्ण मधामध्ये चालवत राहायचं आहे. मी तांदळाचा पीठ आणि रवा यासाठी घातलेला आहे कारण याच्यामुळे आपल्या वड्यांना क्रिस्पीपणा येतो आणि मस्त खुसखुशीत वाटतात म्हणून. मिश्रण थोडा गाढा येईपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे गाईज. आणि जोपर्यंत उबाल येत नाही पाण्याला तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. प्लीज गाईज, माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तसं तर मटरने खूप साऱ्या रेसिपी बनतात, पण ही रेसिपी गाईज तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान वाटते. हे बघू शकता, पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रवा हळूहळू घालून घ्यायचा आहे आणि असंच फिरवत राहायचं आहे. जरी आपण फिरवत नाही राहिलो तर याच्यामध्ये गुठळ्या पडून जातात, म्हणून याला टाकेपर्यंत फिरवतच राहायचं आहे. इथे आपण तांदळाचं पीठसुद्धा घालून घेत आहोत आणि असंच फिरवत राहायचं आहे याला सुद्धा. हे बघू शकता गाईज, आपलं मिश्रण गाढा आलेलं आहे. हे बघा. आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा अर्धा वाटी घालून घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ नाही घालत असाल तर याच्यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करू शकता. आणि याला पण असंच मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. बघू शकता गाईस, आपलं मिश्रण गाढा आलेला आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे. याच्यामध्ये 2 चम्मच तेलसुद्धा घालून घेतलेला होता आणि मिश्रण तयार झाल्यावर अजून तिळाचा वापर केलेला आहे. हे बघू शकता गाईज. आता पॅनमध्ये मी तेल घालून घेत आहे वडे फ्राय करण्याकरिता, आणि एका हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला चांगलं आपण पोळीची कणिक जशी मळतो तसंच पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.
हे बघू शकता गाईज, मिश्रण खूप गरम गरम आहे, त्याच्यामुळे माझ्या हाताला लासत आहे, म्हणून मी असं हळूहळू करत आहे. आता मी एका ट्रेमध्ये तीळ काढून घेतलेलं आहे, याला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि तीळ काढलेला आहे. आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आपण वडे बनवण्याकरिता पाण्याची गरज असणार आहे, त्यामुळे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताला लावून घेतलेलं आहे. आणि इथे वडे हे बघू शकता किती छान प्रकारे वडे तयार झालेले आहेत. आणि याला तिळामध्ये एका साईडला आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तीळ लावून फ्राय करायचे आहेत. याच प्रकारे दुसरे वडे सुद्धा आपण तयार करून घेत आहोत. हे बघू शकता आपले वडे तुटत सुद्धा नाही आहेत. हे बघू शकता पूर्ण वडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण या वड्यांना फ्राय करून घेऊ. अगर आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तर डब्यामध्ये बनवून सुद्धा ठेवू शकता आणि पाहुणे आल्यानंतर त्यांना तळून त्यांना नाश्त्यात देऊ शकता. बघू शकता गाईस, आपले वडे किती छान दिसत आहेत. आपण वरून तीळ लावून घेतलेला आहे. तर इथे आपले एका साईडने वडे सुद्धा शिजलेले आहेत. याला आता आपण पलटवून घेऊया. पूर्ण वड्यांना पलटवून घेऊया. आता इथे ही डिश आपण मुलांच्या टिफिनमध्ये पण बनवू शकतो, सकाळी नाश्त्यात सुद्धा बनवू शकतो आणि सायंकाळी चहासोबत सुद्धा बनवू शकतो. खूप इझी आहे आणि बनवायला, आणि हे तांदळाची आहे तर थंडी झाल्यावर सुद्धा कुरकुरीत वाटेल. हे बघू शकता गाईज, आपण पूर्ण वडे आता पलटवून घेतलेला आहे आणि वड्यांना कलर किती छान आलेला आहे. इथे आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे सजवण्याकरिता मी चम्मचनी अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. इथे मी पूर्ण वडे काढून घेणार आहे आणि ही सॉससोबत सर्व केलेली आहे. आपण हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. खाण्यामध्ये खूप मजा येईल. थँक्यू गाईज. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.